नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्रताप हा तो सुरा बघून सगळ्यांसमोर म्हणतो की हा सुरा महिपतने पाठवला, याचा आपल्याकडे काही पुरावा आहे का, आणि त्या चाकूवरती म्हणजे सूर्यावरती काही नाव वगैरे आहे का. तेव्हा आता नाटक करत प्रिया म्हणते की बाबा, सकाळी पेढे आणि चिठ्ठी पाठवणारा महिपतनेच हे केलंय, आणि सकाळी त्याने पेढे आणि आपल्याला चिठ्ठी पाठवली होती ना, त्यामुळे हा सुरा त्यानेच पाठवला नसेन हे कशावरून. प्रिया म्हणते की पूर्णाजी, तू आता बाहेर पडू नकोस बरं का. ते पण तुला जर मंदिरात जायचं वगैरे असेल ना, तर मला तुझ्यासोबत घेऊन चल. मी येईल तुझ्यासोबत, मला काही झालं तरी चालेल, पण तुला काहीच झालं नाही पाहिजे पूर्णाजी, अशी भीती आता प्रिया पूर्णाजीला घालते. अश्विन आता तन्वीला शांत करतो आणि म्हणतो की हे बघा, तुम्ही असे बॅनिंग होऊ नका. प्रिया म्हणते की अश्विन, मग करू तरी मी काय. तो महिपत आपल्या घरी डिरेक्टली असा सुरा पाठवतोय, आपल्याला घाबरवतोय, मग आपण काय गप्प बसायचं का. प्रिया म्हणते की काही जरी झालं नाही, हे सभ्य माणसाचं घर आहे. अस्मिता म्हणते की अर्जुनचा त्या महिपतशी कामानिमित्त संपर्क येत होता, त्यामुळे ते असे फॅमिलीला इन्व्हॉल्व करत नव्हते. प्रिया म्हणते की त्या वात्सल्य आश्रम केसमुळेच हे सगळं घडलंय. प्रिया म्हणते त्या सायलीला ना चांगलंच माहिती होतं स्वतःच्या स्वार्थासाठी ह्या कुटुंबाचा ती बळी देते म्हणून. प्रिया म्हणते की त्या अर्जुनने जर केस घेतली तर तो महिपत आपल्या कुणाला जिवंत सोडणार नाही, हे देखील त्या सायलीला माहीत होतं पूर्णाजी. प्रिया म्हणते की म्हणूनच तिने हे असं काहीतरी केलंय, आणि प्रिया सगळ्यांना सुरा दाखवते. अश्विन म्हणतो की पण कायद्याचा काहीतरी धाक असतो की नाही. प्रिया म्हणते की अरे, कायद्याचा धाक फक्त सामान्य माणसालाच असतो. या अशा माणसांना ना त्याची काहीच भीती नसती, कायद्याला सुद्धा त्यांच्या बाजूने वळवतात ते. इकडे आता प्रताप म्हणतो की पण त्या सूर्यावरती महिपतचं वगैरे काही नावच नाहीये, तेव्हा आपल्याला काय इन्व्हेस्टिगेशन करता येईल. प्रिया म्हणते की जाऊ द्या, आता मी हे सगळं काही बाहेर टाकून देते, आणि तो सुरा तो बॉक्स घेऊन प्रिया बाहेर जाऊ लागते. तेवढ्यात अश्विन प्रियाला अडवतो आणि थांबवत म्हणतो की अगं प्रिया, आपल्याला जर इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर हा सुरा लागेल ना. प्रिया आता डचकलेली असते. प्रिया म्हणते की या महिपतने पाठवलेली सुई देखील मला आपल्या घरात नकोय, तर आता मी हे टाकूनच देते, असे म्हणत प्रिया तो सुरा घेऊन बाहेर जाते. तर त्याच वेळेस अस्मिता म्हणते की या महिपतचं ना काही चांगलं होणार नाही. घाबरलेली पूर्णाई म्हणते की हे सगळं जे काही घडतं ते फार भयंकर आहे. आणि इकडे आता प्रिया तो सुरा फेकून पुन्हा आतमध्ये येते आणि म्हणते की अजून सुभेदार कुटुंबाची देव किती परीक्षा घेणार आहे काय माहिती, आणि पुन्हा प्रिया रडण्याचं नाटक करते. अश्विन म्हणतो की मला वाटतंय आपण हे सगळं दादाला सांगायला हवं. रडतच प्रिया म्हणते की कुठे कळवणार आहेत, सायलीच्या चाळीत का. तर सगळेजण आता प्रियाकडे बघू लागतात. कल्पना म्हणते की प्रिया, तू काय म्हणाले, पुन्हा बोल. रडतच तन्वी म्हणते मला सांगायचं नव्हतं. तर पूर्णाजी म्हणते काय सांगायचं नव्हतं तन्वी. रडतच तन्वी म्हणते की अर्जुन ऑफिसला गेलेलाच नाहीये पूर्णाजी, आज तो सायलीच्या चाळीत गेलाय. तेव्हा आता पूर्णाजी कल्पना अवाकच झालेल्या असतात, आणि अर्जुनचे मधुभाऊला मनवण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. आता म्हणतो प्रिया, हे तुला कसं कळालं ग. तर प्रिया म्हणते की चैतन्याच्या बोलण्यातून मी ते ऐकलं. कल्पना म्हणते की पण त्याने तर मला सांगितलं अर्जुन सकाळी लवकरच ऑफिसला गेलाय. प्रिया म्हणते की चैतन्य खोटं बोलतोय, तुम्ही चैतन्याला विचारा, तो अर्जुनना रोज त्या सायलीच्या चाळीच्या फेऱ्या मारतोय की नाही म्हणून. अस्मिता डोक्याला हात लावते आणि म्हणते की तो सुरा कुठे घराबाहेर फेकला. तर ही दुसरी बातमी येऊन धडकली. आजचा दिवस खूप घाणेरडा आहे. रडतच इकडे प्रिया म्हणते की अर्जुनचा यामध्ये काहीच दोष नाही बरं का, त्या सायलीनेच त्याला तसं करायला भरीस पाडलंय. आणि तेवढ्यात अर्जुन आता दरवाज्यात येऊन त्या सगळ्यांकडे बघतो आणि पुढे येत म्हणतो की काय झालं, तुम्ही एवढे सिरियस का आहात. तेवढ्यात उठून उभा राहत पूर्णाजी म्हणते की इतका वेळ कुठे होतास. तर अर्जुन आता इकडे तिकडे बघत ततमम करू लागतो. पूर्णाजी म्हणते की घरावर संकट आलं तर तन्वी एकटी उभी होती. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की आणि घरातील मुलगा ना बाहेर भटकत होता. तेव्हा आता अर्जुन म्हणतो संकट आलं म्हणजे. अश्विन म्हणतो की महिपतने आपल्या घरी पेढे पाठवून चिठ्ठी पाठवून सुराही पाठवला. ते ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसतो, आणि पटकन आता ते पेढ्याचा बॉक्स आणि ती चिठ्ठी प्रिया आता अर्जुनच्या हातात देते. तर अर्जुन ती चिठ्ठी वाचतो आणि म्हणतो की महिपतची एवढी हिंमत. तेव्हा आता कल्पना म्हणते की अश्विन, एवढ्यावरच नाही तर त्याला सांग त्या महिपतने घरी सुरा देखील पाठवला. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नाही नाही, अहो महिपत पेढे आणि चिठ्ठी तर पाठवू शकतो, पण सुरा पाठवू शकत नाही, कारण त्याला चांगलाच माहीत आहे की डॅडच्या केसमध्ये तो आतमध्ये गेला होता, आणि त्याने जर असं काही केलं तर तो पुन्हा आतमध्ये जाऊ शकतो, हे त्याला माहिती आहे. तेव्हा तो सुरा नाही पाठवणार. ते ऐकून आता प्रियाचे इंडिकेटर लागलेले असतात, आणि ते ऐकताच आता प्रिया विचार करते की अरे देवा, हे कनेक्शन तर माझ्या लक्षातच नाही आलं.
तर आता अर्जुन म्हणतो कुठे तो सारा सुरा आणि त्यावर मैपतचं नाव होतं का? पूर्णाजी म्हणते नाही, तो सुरा आम्ही फेकून दिला. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अगं पूर्णाजी असं का केलंस? अगं तो एक एव्हिडन्स आहे. पूर्णाजी म्हणते की अर्जुन तू दिवसभर कुठे होता हे तुला सांगता येत नाही म्हणून तू मोठा कांगावा करतोयस, बरोबर ना? तर अर्जुन म्हणतो की दादा तू सायली वहिनीच्या घरी गेला होतास ना? तर अर्जुन आता खाली बघतो. तेव्हा आता प्रताप म्हणतो की अरे अश्विन तो काय बोलणार, त्याच्या चेहऱ्यावरचा कसा रंग उडाला बघ. तेव्हा आता अस्मिता म्हणते की त्या सायलीमुळेच मैपतचा आणि आपला संबंध आला ना. तेव्हा आता अर्जुन रागाने म्हणतो की त्या मैपतने जर हे सगळं केलं असलं ना तर तो मैपत आता मेलाच म्हणून समजा. रागाने अर्जुन आता बाहेर येतो. त्याच्या कारसमोर येताच अर्जुनने चैतन्यला कॉल केलेला असतो आणि सांगितलेले असते की लवकरात लवकर मैपतच्या घरासमोर येऊन मला भेट, मी आत्ता काही बोलत नाही आणि तिथेच तुला सांगेन. पटकन अर्जुन आता गाडीतून बसून निघून जातो. तर इकडे प्रिया ही बाजूला येऊन प्रियाने आता डोक्याला हात लावलेला असतो. तर आता प्रिया म्हणते की मैपतला न सांगता मी हे जे कांड केलं ना त्यामुळे माती खाल्ली. आणि आता अर्जुन त्या मैपतला काय सांगेल आणि काय बोलेल हे सांगता येत नाही. इकडे आता प्रियाच्या डोक्यात विचार येऊन प्रिया पटकन साक्षीला कॉल करते आणि म्हणते की साक्षी एक छोटासा घोळ झालाय बरं का, आणि तेवढं फक्त एक सांभाळून घेशील ना, असे आता प्रिया साक्षीला बोलू लागते. इकडे आता चाळीतील सगळे लोक एकत्र जमलेले असतात. तर तेवढ्यात आता त्या काकू एक घोषणा करत म्हणतात की आज आपण इथे कशासाठी जमलोय तुम्हाला माहिती आहे ना? तेव्हा दुसरा माणूस म्हणतो की हो, आपल्या चाळीमध्ये सगळ्यांनी मिळून मकर संक्रांत मोठ्या दणक्यात साजरी करायची. आणि सगळेजण आता होकार देतात. सायली कुसुमसुद्धा तिथे असतात. तर आता आजी म्हणते की मकर संक्रांतीच्या या सणानिमित्त आपली नेहमीच्या दरवर्षीप्रमाणे एक चिठ्ठी आहे, आपण आता एकाची चिठ्ठी काढायची आणि सांगा आता नेहमीप्रमाणे ती चिठ्ठी कोण उचलणार. तर आता एका पातेल्यामध्ये चिठ्ठ्या आणलेल्या असतात. तर तो माणूस म्हणतो की मला वाटतं हा मान आपण माहेर वासनीला देऊयात. आणि सायली उचल ती चिठ्ठी. सायली आता ती एक चिठ्ठी उचलते. त्यामध्ये शीतल आणि गौतमचं नाव असतं. तेव्हा आता गौतम म्हणतो की मीच जिंकणार. तर शीतल म्हणते नाही मीच जिंकणार, त्यामुळे या घरावर आणि तुमच्यावर माझंच राज्य असणार. कुसुम म्हणते की चला उद्याच्या तयारीला लागा, उद्याची संक्रांत अशी धमाकेदार झाली पाहिजे. तेव्हा आता सगळेजण संक्रांतीच्या तयारीला लागलेले असतात. इकडे आता रागाने अर्जुन त्याच्या कारमधून मैपतच्या घरासमोर येतो. तर चैतन्य सुद्धा तिथे आलेला असतो. कारमधून उतरत अर्जुन हा चैतन्य शेजारी येतो. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन झालंय तरी काय? तेव्हा आता अर्जुन म्हणतो थांब, अगोदर आतमधून येतो. आणि रागाने अर्जुन आतमध्ये जातो. तेवढ्यात आता मैपत असे करत अर्जुन आतमध्ये येतो. तर साक्षी समोर उभे असते. तेव्हा आता समोर येत साक्षी म्हणते की काही आतमध्ये येण्यासाठी परमिशन घ्यायची पद्धत आहे की नाही? अर्जुन म्हणतो की मैपत कुठे? म्हणतो की जी काही धमकी द्यायची असेल ती मला द्यायची, माझ्या तोंडावर, माझ्या घरच्यांना नाही, कळलं का? आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की मैपतला बोलव. आणि मोठ्याने अर्जुन मैपतला हाक मारतो. तर पाठीमागून येत मैपत म्हणतो की ए कोण आहे रे? माझ्या सभ्य माणसाच्या घरात आरडाओरड करतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की सभ्य माणूस आणि तू? अर्जुन म्हणतो की माझ्या घरच्यांना तू धमकी देतोयस, त्यांना घाबरवतोयस आणि सभ्य स्वतःला म्हणतोस. तेव्हा आता मैपत साक्षीकडे बघतो आणि पुन्हा अर्जुनकडे बघत म्हणतो की आम्ही फक्त तुमच्या कुटुंबाचं तोंड गोड करायला ना पेढ्याचा बॉक्स पाठवला होता. मैपत म्हणतो त्याचं काय आहे? मागच्या टायमाला तुमचं पारडं जड होतं म्हणून तुम्ही पेढे पाठवले होते, यावेळेस आमचं पारडं जड होतं म्हणून आम्ही पेढ्याचा बॉक्स पाठवला तुमचं तोंड गोड करायला. तर आता अर्जुन म्हणतो की तुला चांगलंच माहिती आहे मी पेढ्याबद्दल बोलत नाही तर तू पाठवलेल्या सूर्याबद्दल बोलतोय मैपत. अर्जुन म्हणतो की आता बोल मैपत, पोलीस कंप्लेंट करू की इथेच तुझा जीव घेऊ? तर आता साक्षी म्हणते की एक मिनिट अर्जुन, तू कायदा हातात घेऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो नाहीच घेणार, पण त्याचा तुम्ही गैरफायदा उचलू नका. तेवढ्यात मैपत म्हणतो की एक मिनिट थांबा बरं. मैपत म्हणतो की कन्फ्युजन आहे आणि वकील साहेब कसला सुरा, कोणत्या सुऱ्याबद्दल बोलताय तुम्ही? मैपत म्हणतो मी फक्त एक पेढ्याचा बॉक्स आणि पत्र पाठवलं होतं, हा सुरा कुठून आला? अर्जुन म्हणतो की वा, म्हणजे आता तू नाटक करशील का? तेव्हा आता मैपत म्हणतो की मी सुरा कशासाठी पाठवील, माझ्या जिभेची धारच तुमच्यासाठी खूप काही आहे. तर आता मैपत म्हणतो की मी काही सुराबिरा पाठवला नाही. तर अर्जुन आता इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो की मी तुला शेवटचं सांगतोय मैपत, तुझ्यामुळे जर माझ्या घरच्यांना थोडा जरी स्क्रॅच आला ना तर मग तुझं काय होईल ना त्याचा विचार तू सुद्धा करू शकत नाही. तेव्हा मैपतला राग येतो आणि मैपत अर्जुन समोर येतो. तेव्हा आता मैपत म्हणतो की तुझ्या बापाचं राज्य आहे का? मी जे करतोय ना ते दणकून करतो.
तर आता साक्षी मध्ये पडत म्हणते की तुझ्याकडे काय पुरावा आहे अर्जुन, हे सगळं अण्णांनी केलंय म्हणून. तेव्हा आता अर्जुन म्हणतो पुरावा जर असता ना, हा महिपत आता जेलमध्ये असता. साक्षी म्हणते की म्हणजे तुझ्याकडे आता पुरावा नाही तर मग तू जा. अर्जुन म्हणतो ज्या दिवशी माझ्याकडे पुरावा असेल ना महिपत, त्या दिवशी मी तुला सोडणार नाही. पोट करत अर्जुन म्हणतो त्या दिवशी तू मेलाच म्हणून समज. आणि रागाने अर्जुन निघून जाताच आता लगेचच महिपत म्हणतो की हा तर खूपच आगीसारखा भडकलाय. दूर डोंगरावर आग दिसली आणि हा लगेच आला आपल्या घरी. धूर निघाला, आग लागली म्हणत. महिपत म्हणतो की मला पेटवायला निघाला. इकडे आता बाहेर हा चैतन्य अर्जुन येण्याची वाट बघत असतो. इकडे आता चैतन्याला कुसुम फोन करते आणि म्हणते की ऐका ना, यावर्षी आमच्या चाळीत ना मकर संक्रांतीचा मोठा उत्सव असतो. तेव्हा आता कुसुमताई म्हणते की त्यासाठी अर्जुनला निमंत्रण दिलंय बरं का, त्यांना सांगा. आणि चैतन्य म्हणतो की ओके ओके सांगतो तुमचा निरोप. आणि चैतन्य फोन ठेवू लागतो. कुसुम म्हणते की आओ पुढं तर महत्त्वाचं आहे ऐका. चैतन्य म्हणतो बोला बोला. कुसुम म्हणते की आमच्याकडे पतंग उडवण्यासाठी चिठ्ठी काढतात, त्यामध्ये गौतम आणि शीतलचं नाव आलंय. तेव्हा आता चैतन्य म्हणतो मग काय. तर आता कुसुम म्हणते की तुम्ही फक्त माझा निरोप त्यांना द्या, त्यांना आपोआप समजेल. आणि आता चैतन्य फोन ठेवतो. आणि तेवढ्यात आता अर्जुन चैतन्यकडे येतो. तर चैतन्य अर्जुनला शांत करत म्हणतो की काय झालंय आता सांग ना. आणि आता चैतन्य म्हणतो की काय झालं. तर आता अर्जुन म्हणतो की त्या महिपतला ना पुरावा मिळाला ना की डायरेक्ट आता जेलमध्येच पाठवतो. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की बरं जाऊ दे अगोदर मी तुला शांत करून चांगली गुड न्यूज देतो अर्जुन. अर्जुन म्हणतो काय. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की मला कुसुमचा फोन आला होता. तर आता लगेचच अर्जुन काळजीत पडत म्हणतो की कुसुमताईंचा फोन, काय झालं सायली वगैरे सगळं काही व्यवस्थित आहेत ना, ठीक आहेत ना त्या, चल आपण पटकन आता तिकडे जाऊ. तर चैतन्य म्हणतो की अरे पुढचं तर ऐकून घे. अर्जुन म्हणतो काय बोल ना पटकन. चैतन्य म्हणतो की कुसुमताईंच्या घरी यावर्षी मकर संक्रांतीचा मोठा सण असतो आणि कुसुमताईंनी सांगितलेली घडलेली सगळी हकीकत आता चैतन्य अर्जुनला सांगतो. तेव्हा आता अर्जुन खुश झालेला असतो आणि म्हणतो की मला काहीच न सांगता कुसुमताई मला जे सांगण्याचा प्रयत्न करतात ते माझ्या आता लक्षात आलंय. आणि पतंग उडवण्याची स्पर्धा आणि गौतम आणि शीतलचं नाव, तर आता बघा मी काय करतो ते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आता ही कॉम्पिटिशन माझ्यात आणि मिसेस सायलीमध्ये होईल. इकडे आता सायली आणि कुसुम घरामध्ये असते. तर कुसुम म्हणते की सायली तुझ्या यांना निमंत्रण दिलंय बरं का. सायली म्हणते कुणाला. तर आता कुसुम म्हणते की उद्या आपल्याला संक्रांत साजरी करायची ना, तर तुझ्या यांना सुद्धा निरोप दिलाय. इकडे आता पूर्ण ही दुसऱ्या दिवशी चक्कर येण्याची आता नाटक करते. तर अर्जुन आणि चैतन्य पतंग उडायला आता कुसुमताईंच्या घरी निघालेला असतो. तेवढ्यात अर्जुन आता पूर्णा इकडे येत म्हणतो की पूर्णाई काय होतंय. तर पूर्णाजी म्हणते की थोडीशी चक्कर आल्यासारखी होते आणि मळमळल्यासारखं होतंय. तर आता इकडे चाळीमध्ये पतंग उडवण्याची स्पर्धा असल्यामुळे सगळी तयारी झालेली असते. आजी म्हणते की आता या स्पर्धेमध्ये गौतम आणि शीतल यांची पतंग उडवण्याची स्पर्धा लागणार आहे. आणि इकडे आता सायली सुद्धा अर्जुन येण्याची वाट बघत असते. तर अर्जुन इकडे विचार करतो की पूर्णाजी आत्ता ठीक होती, आत्ता नाश्ता करत होती आणि अचानक तिला काय झालं. तर अर्जुन फोन लावू लागतो. पण आता हे सगळं पूर्णाजीचं नाटक असल्याचे सत्य अर्जुन समोर येऊन अर्जुन आता पतंग उडवण्यासाठी कुसुमच्या घरी येऊन गौतम आणि शीतलऐवजी अर्जुन आणि सायलीमध्ये कशी स्पर्धा रंगणार, तर त्या स्पर्धेत कोण जिंकणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब